हॅलो, शशिकला किचनमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज ना असं पिठलं बनवते। पिठलं म्हणजे आपलं पातळ बेसन, असं आपल्याला झटपट, अगदीच काय भाजी नाही तर चला पिठलं बनवूया। तर मी ते एक वाटी छोटीशीच घेतलेली, कारण एक दोन माणसांसाठीच पाहिजे। तर मी आता इथे कढई ठेवलेली आहे। आता मी कढईला तेल टाकते, तोपर्यंत पिठलं आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। अगदी पण तेल जास्त नको आहे, आणि ह्या पिठल्याला तेल नको आहे जास्त। तेल तापतंय ना, तोपर्यंत मी हे बेसन भिजवून घेते। असं चांगलं त्याला गुठली नाही झाली पाहिजे, असं हळूहळू आपल्याला बेसन भिजवून घ्यायचं आहे। म्हणजे याला पातळच करायचं आहे। हे असं गरम गरम बेसन आणि चपाती किंवा भाकरी जे आपल्याकडे असेल ते खायला खूप छान लागतं। तसं एवढं पातळ केलेलं त्याला ना असं गुठली व्हायला द्यायचं नाही, असं मस्त असं घोटून घ्यायचं। असं जर आपण त्याला गुठल्या नाही, कोमट पाण्यात भिजवलं ना तर अजून पटकन गुठल्या होत नाही। पण मी आता थंड पाण्यातच केलेलं आहे। जर तुमचं जास्त असेल तर कोमट पाण्यात करा, म्हणजे त्याच्या गुठल्या होत नाहीत बेसनाच्या। ही महत्त्वाची टिप्स आहे। म्हणून मला पाणी घालते, कारण ते मला पातळच पाहिजे। हात धुते जरा। माझं तेल टाकलेलं आहे, थोडीशी राई तडतडली, जिरं। आता गॅस मी थोडा फुल करते, आणि थोडी लसूण आपल्याला टाकायची। थोडंसं हिंग। हा मग बेसन एवढं छान लागतं ना की पटापट गरम गरम बेसन आणि चपाती किंवा भाकरी खाल्ली ना, दुसऱ्या भाजीचीच गरज नाही आहे। कढीपत्ता, आणि इथे मी मसाला टाकणार आहे, पण मी एक मिरची कापून घेतलेली आहे। आपल्याला जसं पाहिजे असेल मिरचीचा ठेचा घातला तरी चालेल। मी एक मिरची अशी तिखटवाली नाही, कमी तिखटवाली। आणि आपल्याला कांदा घालायचा आहे जरा, कांदा म्हणजे चांगला लाल करून घ्यायचा। कांदा लाल होतोय तोपर्यंत मी इथे तिखट टाकते। आपल्याला इथे एक मिरची टाकलेली आहे, आपल्या तिखटाप्रमाणे आपल्याला इथे लाल। आता माझा घरगुती मसालाच मी टाकलेला आहे। त्याचा कांदा चांगला परतला पाहिजे, चांगला लाल झाला पाहिजे। आधी साधं आणि सोपं आणि झटपट, आपल्याला काहीच वाटलं नाही की काहीच नाही आपल्याला आज, तर आपल्याला हे असं करून घ्यायचं आहे एकदम मस्त। आता कांदा लाल झालेला आहे, हे बघा मस्तपैकी असं लाल झालेलं आहे। मिरची आपण चेचून टाकली, मिरचीचा ठेचा तर अति छान लागतो। पण मी झटपट म्हणून एक थोडीशी मिरची कापून घेतली, कमी तिखटवाली। मला तिखट आवडत असेल तर तिखट कापून घ्या। तर मी हे बेसन टाकते। मी एवढं पातळ केलं आहे, अजून लागलं तर मी पाणी घालणार आहे, कारण ते बेसन लगेच घट्ट होतं। मी हळद नाही टाकली, सॉरी। आपल्याला लगेच ढवळायचं आहे एकदम पटापट पटापट, आणि त्याच्या अशा गुठल्या नाही झाल्या पाहिजे। आपल्याला असं पटापट पटापट ढवळायचं आहे। तर मी थोडं अजून पाणी टाकते, बघा किती पटकन घट्ट झालं। याच्यामध्ये कमी गॅस करते आणि मीठ टाकते। आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं। असं हलवलं ना की आपली गुठली एक पण होणार नाही। मस्तपैकी आपलं बेसन
झालेलं आहे. आता ह्याला आपल्याला थोडं बेसन कच्चं असतं म्हणून आपल्याला एकच वाफ काढायची की आपलं बेसन तयार झालं आहे. एकदम गॅस स्लो केलेला आहे, त्याच्यावर मी असं झाकण ठेवून अगदी 3 मिनिटं त्याला चांगली एक वाफ काढते. हे बघा जवळजवळ 4 मिनिटं झालेली आहे. मी त्याला अशी एक चांगली वाफ काढली बघा, अशी मस्तपैकी त्याला पाणी पण सुटलं. आपल्याला हलवून हे बघा बेसन कढईने बेसन पण सोडलेलं आहे, म्हणजे आपला चांगला बेसन शिजलेलं आहे. आता वरून मी कोथिंबीर घालते. एकदम साधा आणि सोपा बेसन आहे. आपण सुका करतो त्याला थोडी मेहनत वाटते, पण हा ना पटापट होऊन जातो. चल आज काय भाजी नाही ना, असं पटकन बेसन ढवळायचं. चला कसं वाटलं माझं पातळ बेसन बोला पिठलं बोला, हे बघा कसं वाटलं ते मला सांगा कमेंट करून. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. चला बाय बाय.